आजच्या आपल्या कथेचं नाव आहे देही लक्ष्यम ततो मे. मागच्या 2 भागांमध्ये आपण कालिदासाच्या कथा बघितल्या. पहिली होती कालिदासाच्या बुद्धिचातुर्याची आणि दुसरी होती कालिदासाने केलेल्या समस्यापूर्तीची. आजही आपण कालिदासाचीच अजून एक कथा बघणार आहोत. आजच्या कथेला बोधकथा म्हणता येणार नाही, पण यामध्ये कालिदासाचं चातुर्य आणि त्याची काव्य प्रतिभा हे दोन्हीही आपल्याला बघायला मिळेल. मागच्या कथेत आपण बघितल्याप्रमाणेच महाकवी कालिदास हा धारा नगरीच्या भोजराजाच्या राजसभेमध्ये राजकवी पदावर होता. भोजराजा हा गुणीजनांचा चाहता होता. अनेक कवी, कलाकार, विद्वान हे त्याच्या राजसभेमध्ये येऊन आपापलं कौशल्य सादर करीत असत आणि राजाकडून योग्य तो सन्मान प्राप्त करत असत. द्रव्य, वस्त्र, आभूषण अनेक गोष्टी प्राप्त करत असत. शास्त्रार्थ करायला, काव्यशास्त्र विनोदात वेळ घालवायला राजाला आवडत असे. अशातच एकदा भोजराजाने राजसभेमध्ये घोषणा केली. तो म्हणाला, जो कोणी कवी आपलं काव्य या राजसभेमध्ये सादर करेल आणि जर ते काव्य नवीन आहे असं सिद्ध होईल तर त्याला मी 1 लक्ष मुद्रा देईन. अर्थातच अनेक कवी कामाला लागले. नवीन काव्यरचना करायची आणि सादर करायची एवढी साधी गोष्ट आहे असं वाटत होतं. कवी राजदरबारात येत असे, आपलं काव्य सादर करीत असे, पण त्यानंतर कुणीतरी एखादा कवी, विद्वान राजसभेमध्ये उपस्थित असलेला उभा राहत असे आणि तो म्हणत असे की नाही, हे काव्य नवीन नाहीये, हे मला आधीच माहिती आहे, आणि ते तसंच्या तसं पूर्ण म्हणून दाखवत असे. आणखी एखादा विद्वान उभा राहत असे, तो म्हणत असे की हो, हे म्हणतात ते बरोबर आहे, मलाही हे काव्य माहिती आहे, आणि तेही म्हणून दाखवत असे. असं झालं की कवीचं काव्य नवीन नाही असं सिद्ध होत असे. कवीला खरं तर कळत नव्हतं की मी केलेलं काव्य, जे मी आत्ता केलंय, कुणालाच माहित नाही, ते ह्या लोकांना कसं कळलं. असे अनेक प्रतिभावान कवी भोजराजाच्या राजसभेमध्ये आले. त्यांनी आपलं काव्य सादर केलं, पण त्यांचं काव्य नवीन आहे असं सिद्ध झालं नाही. ते आधीच कोणाला तरी माहिती असायचं. घडायचं काय तर त्या राजसभेमध्ये काही एकपाठी लोक होते. एकपाठी म्हणजे एकदा ऐकलं की त्यांच्या लक्षात राहतं. त्यामुळे कवी ज्यावेळी काव्य वाचन करत असे त्याच वेळी त्यांच्या ते लक्षात राहत असे, आणि मग ते उठून म्हणायचे की हे मला माहिती आहे, आणि काव्य तसंच्या तसं म्हणून दाखवत असे. काही विद्वान होते ते द्विपाठी होते, त्यांना 2दा ऐकलं तर लक्षात राहायचं, काहींना 3 वेळा ऐकल्यावर लक्षात राहायचं, आणि त्यामुळे असं ते काव्य बऱ्याच जणांना माहिती आहे असं दिसायचं, आणि त्यामुळे ते नवीन नाही असं सिद्ध होत असे. बरेच कवी येऊन गेले. एकदा एक कवी धारा नगरीमध्ये आला. त्याला आपलं काव्य राजसभेमध्ये सादर करायचं होतं. त्याला माहिती होतं की आपलं काव्य नवीन आहे, पण ते आता नवीन आहे असं सिद्ध कसं होणार हे त्याला कळत नव्हतं. तो कालिदासाला शरण गेला आणि त्यांनी कालिदासाला सांगितलं की मला माझं काव्य सादर करायचंय आणि राजाकडून मला पुरस्कार प्राप्त करून घ्यायचा आहे, पण त्यासाठी ते काव्य नवीन आहे हे सिद्ध झालं पाहिजे, आणि याकरता आपण मला मदत करा. अर्थातच कालिदासाने ते मान्य केलं. त्यांनी एक श्लोक रचना केली आणि ती कवीकडे दिली. त्याला सांगितलं की हे काव्य तू राजसभेमध्ये जा आणि खणखणीत आवाजात म्हणून दाखव. कवीला आनंद झाला. त्यांनी ते काव्य घेतलं. दुसऱ्या दिवशी तो राजसभेमध्ये हजर झाला आणि कालिदासाने सांगितल्याप्रमाणे खणखणीत आवाजात त्यांनी ते काव्य सादर केलं. कवीने काव्य सादर केल्यानंतर राजसभेमध्ये शांतता पसरली. कोणीच उठून म्हणेना की हे काव्य मला आधीच माहितीये, कारण ते काव्यच तसं होतं. कवी म्हणाला, स्वस्ति श्री भोजराजन
त्वमखिल भुवने धार्मिकः सत्यवक्ता पित्रा ते संगृहीता नवनवतिमिता रत्नकोट्यो मदीयाः तास्त्वं मे देहि राजन् सकलबुधजनैर्ज्ञायते सत्यमेतत् नो वा जानन्ति चेत् तन्मम कृतिमपि नो देहि लक्ष्यं ततोमि. कुठलाही कवी उभा राहून हे काव्य मला माहित आहे असं म्हणू धजावत नव्हता. का? कारण या काव्याचा अर्थच तसा आहे. हे भोजराजा, तुझे कल्याण असो. तू संपूर्ण जगात धार्मिक आणि सत्य बोलणार आहेस. तुझ्या वडिलांनी आमची 99 कोटी मूल्य असलेली रत्ने घेतली आहेत. हे राजा, ती तू मला परत दे. हे सर्व खरं आहे हे सर्व विद्वानांना माहीत आहे. आणि जर ते हे जाणत नसतील तर ही माझी कृती म्हणजेच माझं काव्य नवीन आहे हे तू मान्य कर आणि मग मला 1 लक्ष मुद्रा दे. साहजिकच राजाच्या वडिलांनी कवीकडून 99 कोटी मूल्य असलेली रत्न घेतली आहेत आणि हे मला माहिती आहे. हे कुठला विद्वान उभं राहून सांगे. अर्थातच तिथे शांतता पसरली. राजाला कवीच्या चातुर्याचं फार कौतुक वाटलं आणि त्याला आनंदही झाला. घोषणा केल्याप्रमाणे कवीला 1 लक्ष मुद्रा राजाकडून देण्यात आला. त्याचा यथोचित सन्मान केला आणि राजाने त्याची पाठवणी केली. हे सर्व अर्थातच कालिदासाच्या मदतीशिवाय शक्य नव्हतं. म्हणूनच म्हटलं की कालिदासाची काव्यप्रतिभा आणि त्याचं चातुर्य या दोनही गोष्टी आपल्याला या गोष्टीत बघायला मिळतात. मला वाटतं आज इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात एक नवीन सुभाषित आणि एक नवीन कथा घेऊन. धन्यवाद.